आपण नेहमी म्हणतो, की मुलं खूप बदललेली आहेत, हा काळच बदललेला आहे किंवा हे जनरेशनच खूप बदललेलं आहे. मला एक तुम्हाला सांगायचंय, एक पालक आले एनालिसिससाठी आणि त्या त्या मुलीच्या हँडरायटिंगमध्ये असं होतं, की जे तिचे पॅरेंट्स आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि ते स्वतः असे खूप अंडर प्रेशर मुलांना ठेवतात, असं त्या म्हणजे एनालिसिसमध्ये मला दिसलं. आणि जेव्हा ते एनालिसिसला आले, तेव्हा मला त्यांच्या डोळ्यातच तो राग किंवा ह्या गोष्टी दिसत होत्या. आणि मुलीने हँडरायटिंग तर लिहिलेलंच होतं आणि पाठीमागं काही गोष्टी मम्मी-पप्पांबद्दल लिहिलेल्या होत्या. आणि मी त्या वाचल्या, की तिनं अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, की माझे पप्पा खूप रागीट आहेत. प्रचंड त्यांना राग येतो आणि जेव्हा त्यांना राग येतो, तेव्हा आम्ही खूप घाबरतो आणि आम्ही घराच्या बाहेर तरी जातो, नाहीतर कुठेतरी लपून बसतो. मग मी त्यांना जेव्हा हे म्हटलं, की "सर असं-असं आहे, असं आहे का?" "हो," म्हणले, "माझं प्रोफेशनच तसं आहे. मी 40 लोकांवर होल्ड ठेवतो आणि तिथं म्हणजे मी आता 40-45 वर्षाचा आहे. पण मी जेव्हा 20-22 वर्षाचा, 28 वर्षाचा होतो, तेव्हा वयानं मोठी लोकं होती. त्यामुळं मला ते काही माझ्यात स्वभावात बदल झाले. पण म्हटलं, ते जे जनरेशन होतं, ते खूप वेगळं होतं आणि हे जे जनरेशन आहे, ते खूप वेगळं आहे आणि इथं डील करताना खूप सॉफ्टली डील करणं महत्वाचं आहे. पण त्या वडिलांनी ते मान्य करतच नव्हते आणि ते एकच, माझं प्रोफेशन असं आहे, मी असाच आहे, मी असंच आहे. मग त्यांना म्हटलं, जेव्हा हे मूल 2 ते 3 वर्षांनी तुमचं ऐकणार नाही, तुम्हाला निग्लेक्ट करणार, तेव्हा तुम्ही असाच म्हणणार का, की मी असाच आहे? हे मूलच तुम्हाला सांगणार, की "पप्पा, तुमचा काळ वेगळा होता आणि माझा काळ वेगळा." तर हे जनरेशन बदललेलं आहे. त्यामुळे एक्सेप्ट करा आणि स्वतःमध्ये बदल करा, की या जनरेशन प्रमाणे नाही, पण त्यांच्या बरोबर तरी आपल्याला राहता आलं पाहिजे. ही रील कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा एंड सेव्ह करा. धन्यवाद.